टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आणि असं जर कुणी केलं एका जनार्दनी आईचा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तो देव त्याला त्याच्या मुकुटातला मणी करून ठेवतो. एवढी पावर आहे. पण लोक एवढंच करायला लागले. कोणचं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारी. अरे नामा परते साधन नाही, जे तू करशी आणि काही. म्हणून साधनाचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोची एक. म्हणून करा रे बापांनो साधन हरीचे आणि जनी करणीचे करू. जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा. असं जे साधन गुप्त आहे, असं जे साधन गुप्त आहे, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला दले आणि निवृत्तीने दिदले माझे हाती. आणि ते साधन आपल्याला मिळायला पाहिजे. याच्यासाठी हा सगळा आठवड. आणि ते जर नाही भेटलं, ते साधन न केलं तर आपलं त्या मोसंबीला असं पाणी घालणं. बाकीचे सगळं जे करतो ते आपलं काही करा. मग चारिधाम करा, भद्रकेश्वरला जा, कुठं काय करायचंय तिथं जा. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे अविनाशाशी पाये. नाश कैसा? जे कराल त्याला नाश आहे, पण जे अविनाशी तत्व आहे ते तुम्ही आहात. आणि ते जाणून घेण्यासाठी साधू संतांचा आश्वास. आणि ते कळण्यासाठी ते म्हणतात तरी अवधान एक वेळ दिली. बघा ना, त्यांना गावात राहून द्यायना, गावात घर नाही, जुळीत माती कालवते आणि ते लेकरू तुम्हाला आपला म्हणतात. तरी अवधान एक वेळ दिली, मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? तुम्ही मायबापांनो फक्त एकदाच लक्ष द्या माझ्याकडे. आणि एकदा लक्ष दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. सर्व सुख आणि सुख फरक आहे बरं का. सुख म्हणजे आपल्याला व्यवहारात जे होतं ते सुख, ते नाश पावणार आहे. आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर आज नव्हतं, परवा दिवशी नसणार. पण सर्व सुख म्हणजे ते सुख भेटल्यावर त्याचा नाश कधीच होत नाही. सर्व सुखाचे आगर आणि बाप रुक्मा देवी बर. ते सर्व सुख भेटल्यावर मग मात्र आपल्याला बिलकुल काही करण्याची गरज नाही. आणि ते सुख होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज